आजची गोष्ट आहे मूर्ख डोमकावळा. एका गरुडाने कुरणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्या कोकराला पळवून नेले. त्याचे हे धाडस आणि सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरुडाकडे भीतियुक्त आदराने पाहू लागले. गरुडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरुडापेक्षाही आपला मानसन्मान वाढेल, त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी डोमकावळ्याचेच पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले व तिथून सुटण्यासाठी त्याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्या कानी गेली. तो तिथे आला व त्याने डोमकावळ्याला सोडविले व पिंजऱ्यात कैद केले व त्याला स्वतःच्या मुलांच्या स्वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले, बाबा या पक्षाचे नाव काय हो? यावर तो मेंढपाळ हसून म्हणाला, या मूर्ख पक्षाला जर तुम्ही याचे नाव विचारले तर हा स्वतःला गरुडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल, पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे. तात्पर्य, काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्याची प्रचंड सवय असते. यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात. जर तुम्हाला अशा छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.